नमस्कार, मी सागर जोशी. TV9 मध्ये आपलं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी आहे. धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळातून बाहेर काढा अशी मागणी नाना पटोले यांनी केली आहे. धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळातून हटवून बीड प्रकरणाची चौकशी करा अशी मागणी देखील पटोले यांच्याकडून करण्यात आली आहे. हत्या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करा असं नाना पटोले त्याचबरोबर विजय वडेट्टीवार यांनी ही मागणी केली आहे. संतोष देशमुखांचा जी हत्या झाली आणि हा जो वाल्मिकी कराड नावाचा जो माफिया ज्याच्यावर अनेक केसेस आहेत म्हणून त्याला मी माफिया शब्द वापरतो आणि त्यामुळे या सगळ्या प्रकरणामध्ये निष्पक्ष चौकशी व्हावी. तातडीनं मुख्यमंत्र्यांनी कारवाई केली पाहिजे होती, पण मुख्यमंत्र्यांनी टाइमपास करण्याचं काम केलेलं आहे आणि गुंडाइझमला ताकद देण्याचं आणि माफियाला ताकद देण्याचं काम ते करतातच हे त्या दिवशी स्पष्ट झालेलं आहे. आणि म्हणून आमची मागणी आहे की तातडीनं जसं अजित पवारांना मंत्रिमंडळातून बाहेर काढलं गेलं होतं तसं धनंजय मुंडेंना बाहेर काढलं पाहिजे मंत्रिमंडळातून आणि ती चौकशी करावी. आमच्या धनंजयला बाजूला करावं आणि निपक्ष चौकशी करावी. दूध का दूध, पाणी का पाणी, तुम्हाला लगेच दिसतील रिझल्ट. कारण जो सहकारी आहे त्यांच्या कंपन्यामध्ये, त्यांच्या धनंजयंच्या मिसेसच्या कंपन्यामध्ये भागीदारी आहे, अशा व्यक्तीची चौकशी सत्तेवर असणारी व्यक्ती कशी करू शकते? त्यामुळे निपक्ष चौकशी होणे कठीण आहे. बाजूलाच सारा आणि चौकशी होऊ द्या.